नमस्कार गुरुजी. नमस्कार. काय एवढं तातडीनं बोलवून घेतलं आणि गुरुजी कसं काय आता इथे? अरे या ना, या बसा बसा तुम्ही पण. स्वराज आणि प्रीतीचं लग्न झालं तर त्याच्यानंतर सत्यनारायण करायचं ना, आणि आपल्या घरच्या प्रथेप्रमाणे आपण आपल्या कुलदेवतेची पूजा करायचीच आहे, पण सत्यनारायणही करायचं आहे. म्हणून गुरुजींना बोलून घेतलं की उद्या पूजा करायची तर काय काय सामान लागणार आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं एकदा कळतील ना आपल्याला, म्हणून. ताई माफ करा, पण सत्यनारायणची पूजा होऊ शकत नाही. का नाही? कुलदैवतेची पूजा ही आमच्या घरची प्रथा आहे, पण सत्यनारायण करायला लागेल असं तुम्हीच म्हणाला होतात ना. मग आता का नाही म्हणताय? म्हणजे मला अर्थ नाही कळला तुमच्या नाही म्हणण्याचा. अहो ताई, उद्या फक्त पूजा होऊ शकणार नाही असं मला म्हणायचं होतं. मुहूर्त नाहीये म्हणून परवा आपण नक्की करू पूजा. बरोबर. हो, पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत सत्यनारायणची पूजा होत नाही तोपर्यंत नवरा नवरीने एकत्र राहणं टाळायचं आहे. एवढी सगळी डेकोरेशनची तयारी केली, त्याचं काय करायचं? ठीक आहे ना दादा, आपण या दोघांची वेगवेगळी रूम सजवूया ना. दादाची वेगळी रूम, वहिनीची वेगळी रूम, ते दोघं वेगवेगळे झोपणार. मग काय उपयोग त्या फुलांचा? अरे मग काय झालं, तू फुलांचाही विचार कर ना. ती फुलं एवढी फुललेली आहेत, त्यांनाही काहीतरी वाटत असेल ना की आपण कुठल्या तरी डेकोरेशन मध्ये सामील व्हावं. मग त्यांना वाईट नाही का वाटणार ते वेस्ट गेले तर? मुन्नू, ठीक आहे मी बघतो. एक ऑटर कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी विघ्न येतातच आहे. मला माहितीये काय करायचंय. काय? तू पुढे बघ. चला, सुंठी वाचून खोकला गेला. मला तर यांची पहिली रात्र साजरी करू द्यायचीच नव्हती. आता योगायोगाने का असेना, पण माझं काम झालं. आता जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत प्रीती आणि स्वराज एकत्र रूम मध्ये राहणार नाहीत.